नांदेडच्या मुखेड तालुक्यात एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत 2009 ते 2014 दरम्यान तब्बल 32 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय. प्रत्यक्षात काम न करता पैसे उचलून भ्रष्टाचार झाल्याचं माहिती अधिकारात उघड झालंय. 32 कोटीचा निधी मिळवून मग ज्या वेळेस मी जाम डीपीआर पाहिला त्यावेळेस या दाबक्या राजामध्ये सर्वेसाठी आलो होतो. तर त्या ठिकाणी हा जो गट नंबर आहे ते त्यांनी रेकॉर्डला दाखवला आहे आणि इथं 70 लाखाची कामे उचलली, बोगस बिले उचलली. हा जर भ्रष्टाचार झाला नसता तर आम्ही आजही पाण्यासाठी जगलो असतो आणि पाणी आम्हाला भेटलं असतं, मिळालं असतं. तालुक्यात दुष्काळ परिस्थिती येण्याचं कारण हा भ्रष्टाचार आहे. झी 24 तासनं मुखेड तालुक्यातल्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यावेळी प्रत्यक्षात कुठलीच कामं झाली नसून केवळ निधी हडप केल्याचं दिसून आलंय. ज्यावेळीपासून मला कळते त्यावेळीपासून माझ्या शेतात कुठलेच गव्हर्नमेंटचे कामं झालेले नाहीत. अजिबात कुठलेच बांध नाही, कालवा नाही, कुठला नाला नाही, कुठलं काही सुद्धा नाही. डाळीचे बांध, लेवलिंगचे कालवे सर्व दाखवले त्यांनी बिल उचलले पूर्ण. प्रत्यक्षात एकही काम नाही. प्रत्यक्षात कुठलंच काम नाही. एरियात आमच्या पूर्ण एरियात सर्व नंबरमध्ये पूर्ण एरियात काम दाखवलं आणि माझ्या स्वतः शेतामध्ये सुद्धा नाही. स्थानिक आमदार तुषार राठोड यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडल्यानंतर जलसंधारण मंत्री पंकजा मुंडेंनी यात भ्रष्टाचार झाल्याचं सांगत प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर 3 कृषी अधिकाऱ्यांसह 13 जणांना निलंबितही करण्यात आलं. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी 9 पथकं मुखेडमध्ये दाखल झाली आहेत. लवकरच या संदर्भातला अहवाल कृषी संचालकांकडे पाठवला जाईल असं सांगण्यात आलंय. अजून चौकशी चालू आहे, अजून त्याला बरेच दिवस लागतील कारण आम्ही 100% तपासणी करतो. आता हा अहवाल आम्ही पुण्याला आयुक्तालयाला करणार दक्षता पथकाला, त्यांच्याकडून तो शासनाला जाईल. खरं तर पाणलोट व्यवस्थापनाची कामं झाली असती तर मुखेड तालुक्यातल्या दुष्काळाच्या झळा थोड्याफार कमी होण्यास मदत झाली असती. मागेल तिथे शेततळी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सरकार दरबारी या घोषणा होतात, परंतु प्रत्यक्षात या घोषणांचं काय होतं याचं मूर्त उदाहरण ठरलंय मुखेड. पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत इथे तब्बल 32 कोटींची कामं दाखवण्यात आली, परंतु ही सर्व कामं बोगस झाली आहेत आणि केवळ कागदोपत्री. आता याची चौकशी सुरू झाली आहे. तेव्हा हा दुष्काळ मानवनिर्मित म्हणावा की निसर्गनिर्मित हा खरा प्रश्न आहे. या सर्व दोषींवर कडक कारवाई करावी अशी मुखेडमधल्या सर्वच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश चलिंद्रवारसह सतीश मोहिते, झी मीडिया, मुखेड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.